तुम्हाला पण सुचत नाही, घरामध्ये काही भाजीला आई नाही तर कशाची भाजी बनवायची, तर ही सोप्या पद्धतीने मी एक भाजी बनवलेली आहे. ते पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्यासाठी लागणारं साहित्य: थोडंसं खोबरं, 2 हिरव्या मिरच्या, 2-4 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे तीळ घेतलेली आहे मी, त्याला भाजून घेतलेली आहे. तुम्ही भाजू शकता किंवा नाही पण भाजू शकत. 2 टोमॅटो आणि 1 कांदा. मिक्सर जारमध्ये आपण तीळ टाकून घेऊ, 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं खोबरं आणि आपल्या 2-4 लसणाच्या पाकळ्या टाकून त्यात थोडंसं पाणी टाकून आपण त्याचा पेस्ट काढून घेऊ. बघू शकता व्हिडिओमध्ये मी असा पेस्ट काढून घेतलेला आहे. तुम्ही असा पण काढू शकता किंवा घट्ट पण ठेवू शकता, तुमची इच्छा. नंतर आपल्याला गॅसवर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. त्याच्यात जिरं टाका आणि आपण कट केलेला कांदा टाका. थोडा लालसर होईपर्यंत कांद्याला परतून घ्या. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. कांदा परतून घेतला की मी थोडासा त्यात कढीपत्ता पण टाकलेला आहे. कढीपत्त्याने टेस्ट थोडी चांगली येते. थोडा लालसर कांदा होईपर्यंत परतून घ्या. बघू शकता व्हिडिओमध्ये. कारण की कांदा जर का कच्चा राहिला ना तर भाजीची टेस्ट एवढी विशेष नाही वाटत, म्हणून थोडा कांदा लालसर होऊ द्या. नंतर आपल्याला त्याच्यावर लाल तिखट टाकू 1 चम्मच, थोडंसं मीठ टाकून घ्या. हळद, आम्ही जास्त मसाला वापरत नाही म्हणून मी थोडासा धनिया पावडरचा यूज केलेला आहे. तुम्ही जो मसाला खाता तो तुम्ही टाकू शकता, काही हरकत नाही. पण आम्ही जास्त मसाला खात नाही त्यामुळे मी थोडासा धनिया पावडरच टाकलेला आहे. नंतर आपण चॉप केलेलं टमाटर त्याच्यावर टाकून द्या. परतून घ्या छान. किंवा जेवढा चांगला मसाला शिजेल ना तेवढी छान भाजी लागतं. 2 मिनटं ठेवून देऊया आपण. बघू शकता 2 मिनटं ठेवल्यानंतर आपला मसाला हा खूपच तर्रीदार दिसत आहे. बघू शकता. नंतर आपल्याला या भाजीमध्ये आपण ते पेस्ट टाकून घेऊ. ती आपण तिळाची काढलेली होती पेस्ट टाकली, ती परतून घ्यायचं. बघा किती अप्रतिम ही आपल्याला टेस्ट दिसत आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागते ही भाजी. तर मी तेच सांगत आहे, भाजीला काही नसेल ना तर नक्कीच ट्राय करा. ही भाजी तुम्हाला खूप आवडेल. जे आपण पेस्ट काढली होती त्यामध्ये तर थोडंसं पेस्ट राहूनच जाते, त्यामध्ये थोडं पाणी टाकून तेच पाणी आपण त्या भाजीमध्ये सोडूया. बघू शकता व्हिडिओमध्ये. आम्हाला थोडं पातळ भाजी आवडतं म्हणून मी थोडी पातळ बनवलेली आहे. तुम्हाला जर जास्त पातळ भाजी नाही आवडत असेल तर तुम्ही थोडंसंच पाणी टाकू शकता, अर्धा कप. नंतर काय करायचं, याच्यावर धनिया पत्ता टाकून द्यायचा. 2 मिनटं झाकून ठेवायचे. भाजीला थोडं तर्री आली की शिजू द्यायची चांगली. भाजी शिजून झाली की बघू शकता मी थोडी पातळच ठेवलेली आहे. तुम्ही एवढी पातळ ठेवू शकता किंवा नाही पण ठेवू शकत, काही हरकत नाही. तर अशी झालेली आहे आपली ही भाजी. सोप्या पद्धतीची आहे, नक्की ट्राय करा. खूप छान लागतं. भाकरीसोबत खा, भातासोबत खा किंवा चपातीसोबत खा, कशा पण सोबत ही तुम्ही भाजी खाऊ शकता.